परमेश्वराला धन्यवाद देते की आता त्यांनी मला या ठिकाणी उभं केलं आणि साक्ष द्यायला टाईम दिला, वेळ दिली, म्हणून धन्यवाद देते परमेश्वराच्या नावाला. मी 1 वर्षापासून चर्चला आले नव्हते आणि मागच्या आठवड्यात मी चर्चमध्ये आले. पास्टरने आगल्या दिवशी निरोप केला का राहुलच्या आजीला आणि आशूच्या मम्मीला चर्चमध्ये बोलवा आणि मी त्या निमित्ताने चर्चमध्ये आले आणि 2 गाणे झालेले होते आणि 3ऱ्या गाण्याला मी आले आणि आराधना चालू झाली. पहिले गाणं मला आलंच नाही म्हणून मी प्रार्थनेमध्ये उभी राहिले. प्रार्थना करत करत मग मी माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना केली आणि तितक्यात मला माहीत नाही मी कशी स्वर्गात पोहोचले. स्वर्गात पोहोचल्याच्या नंतर मला असं दर्शन झालं की तिथून देवबाप येतोय माझ्याकडे. मी विचार करत होते मी कुठं आले नाही का, हे काय दिसतंय मला. आणि तिथून देवबाप माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले का तू 1 वर्ष झालं चर्चला आली नाही. मी म्हटलं देवा मी खूप दुःखी होते, मी शनिवारची तयारी करते आणि रविवारी सगळा मूड माझा होऊन जातो. म्हटलं देवबाप म्हणे तू काय एवढी दुःखी आहेस. मी म्हटलं देवा आजच्या दिवशीच माझी आई गेली आमच्यापासून. म्हटलं शनिवारी सिरियस झाली आणि रविवारी लगेच आमच्यामधून गेली म्हणून माझी इच्छाच होत नाही चर्चला यायची. देवाने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हटले का तू खाली बघ. आणि मी खाली बघितलं ती कबर रिकामी होती आणि माझी आई देवाच्या हाताला होती. आणि देवाने मला सांगितलं खाली बघ. मी खाली बघून झालं म्हणे आता वर बघ. आणि मी वर दृष्टी केली, देवाच्या हातात माझ्या आईचा हात होता आणि माझ्या आई जशी हव्यात उडती अशी देवाच्या हाताला होती. माझ्या आईचं पूर्ण शरीर मी बघितलं आणि देवाला साक्षीने क्षमा मागितली. देवा मी चर्चला येत जाईल. खरंच मी आज 1 वर्षापासून चर्चला नव्हते तरी पण देवाने मला सोडलं नाही, त्यांनी मला सांभाळलं, त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि मला तिथून सांगितलं तर तू ह्या रस्त्याने जा. मी त्या रस्त्याने निघाले तर त्या रस्त्याने पूर्ण हिरवळ होती आणि एक जिराफ मला दिसला मोठा, 2 फुलपाखऱ्या दिसल्या आणि एक सिंह दिसला. तर ते मी बघितलं. मी म्हटलं देवा मी या रस्त्याने नव्हते आले. देवा म्हणे तू या रस्त्याने नव्हती आली तरी पण तू या रस्त्याने जा म्हणे आता. आणि मी तितक्यात खाली आले आणि देव या हॉलमध्ये आले, डोळे उघडले तर मला हा हॉल इतका मोठा प्रकाश होता या हॉलवर इतका, तर मी शकत नव्हते. तो प्रकाश इतका मोठा होता आणि देवाचा हात आपल्या हॉलवर होता आणि त्या हातामधून जशा विजा कडकडत आहेत असं सामर्थ्य आपल्या हॉलवर होतं. आणि मी नंतर डोळे उघडल्याच्या नंतर बघितलं तर हॉल मला इतका दिसत होता आणि मी विचार केला की मी इथे कुठे होते, एक सुंदर जागेमध्ये होते म्हणून मला हा हॉल असा दिसतोय. कमीत कमी मी 15 ते 20 मिनिटं देवासोबत होते म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते.